शेतकऱ्यांनी आणि कॉरिडॉरला विरोध केलाय आणि आम्ही भाजपला मतदान करून चूक केली म्हणून आत्मक्लेश आंदोलन केले। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॉरिडॉरच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, म्हणजे कॉरिडॉर हा शब्द कशातनं आला कोणालाच माहित नाही, पण कुणीतरी IAS ऑफिसर कॉरिडॉर म्हणलं की ते कॉरिडॉर सुरू झालं। त्यांची एकच अपेक्षा आहे की राज्याच्या प्रमुखांची की पंढरपूर हे मुख्य तीर्थक्षेत्र आहे आणि आपण सगळेच बघतो की कोविड नंतर प्रचंड गर्दी आपल्याकडे वाढली, त्याचं सुव्यवस्थित नियोजन आपल्या शहराचं असावं अशा पद्धतीची एक गरज लक्षात घेऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काही निर्णय घेतले होते। त्या संबंधात ज्या 3 एजन्सीजना त्या ठिकाणी समोर बोलवून त्यांचं प्रेझेंटेशन घेतलं, अजून कुठलाही निर्णय नाही आहे। मी मंदिर परिसरातले काही प्रमुख लोक, माजी नगरसेवक आणि काही महाराज मंडळी यांची देवेंद्रजी बरोबर चर्चा पण घडवून आणली होती आणि त्यावेळेस देवेंद्रजींनी सांगितलं होतं आमच्या इथं आल्यावर जेवायला की कुणालाही म्हणजे विस्थापित न करता प्रत्येकाचं योग्य पद्धतीनं नियोजन करूनच या ठिकाणची सगळी काय अशी विकास कामं राबवली जातील। त्या पद्धतीनं त्यांनी प्रेझेंटेशन त्या एजन्सीजनी मुख्यमंत्री आणि DCM साहेबांसमोर केलंय, पण त्यामध्ये आम्ही आमदार साहेब किंवा खासदार साहेब आम्ही कोणी त्याच्यामध्ये त्यात नव्हतो, त्यामुळे तिथं निश्चितपणे काय घडलंय हे आम्हा कोणालाच ज्ञात नाही आहे। त्यामुळे आज त्याच्याबद्दल आपण काहीतरी बोलणं हे चुकीचं होईल, पण एक सांगतो की आम्ही लोकांबरोबर आहोत, लोकांना त्रास होईल अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय सरकार दरबारी होणार नाही याची आम्ही दक्षता घेतोय। कॉरिडॉर हा शब्द तुम्हाला म्हणलं ना, डेव्हलपमेंट आता DP रोड आहेत पंढरपूर मंदिर परिसरात, ते कधी ना कधीतरी होणारच आहे। म्हणजे आपल्या सगळ्यांना मध्ये प्रदक्षिणा मार्ग केवढा होता, तो किती मोठा झाला, तशी ही रस्ते होणारच आहेत। ते रस्ते DP रोड आहेत ते मोठे झाले म्हणजे आपोआपच कॉरिडॉर होणार आहेत, पण त्या ठिकाणी काही दुकानं जातील, काही दुकानदार विस्थापित होतील, त्यांची पण आपण सोय करावी। एखादी कामाची गरज म्हणून जर एखादी प्रॉपर्टी ताब्यात घेतल्या तर त्याला योग्य मूल्यांकन देऊन त्याचं समाधान केलं जावं, अशा पद्धतीची माझी आवताडे साहेबांची सगळ्याचीच भूमिका आहे आमची। आम्ही कुणीही इथल्या स्थानिक लोकांना उघड्यावर टाका आणि इथला विकास करा अशा पद्धतीची भूमिका घेणार नाही। आम्ही शासनाला सांगितले की पंढरपूर शहरामध्ये मोठं करण्यापेक्षा नदीच्या पलीकडं आपल्याला कशा पद्धतीनं ही विकास कामं करता येतील, त्याच्याकरता चंद्रभागा नदीच्या तीरावरती 2-3 ब्रिज जरी उभा केले अशा पद्धतीने काही करता येत आहे का, अशा सूचना आम्ही करतोय। आणि राज्याच्या प्रमुखांनी सगळ्यांना सांगितले की तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन या ठिकाणी आपण याचं नियोजन करावं। आता सुद्धा बांधकाम मंत्री आले होते, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की 18 सालापासून मी प्रयत्न करतो की रिंग रोड झाला पाहिजे। आता सुद्धा मी त्यांच्याकडे मागणी केली की आजनसोल मुंडेवाडी हा जर ब्रिज झाला तर भविष्य काळामध्ये 7ही आपले जे नॅशनल हायवे आहेत ते जोडण्यासंबंधीचं नियोजन मी गेली 4 वर्ष प्रयत्न करतोय। वाखरी ते पंढरपूर हा रस्ता तुम्हाला माहित आहे, तो आपण काम चालू झालं, तिथं कोणालाही आपण त्रास होईल अशा पद्धतीनं काम नाही। पंढरपूर शहरातले DP रोड आहेत त्याचे आता टेंडर फायनल झालेले आहेत। पंढरपूर करता नवीन पाण्याची योजना, पंढरपूर करता अजून एक 100-125 कोटी रुपये उर्वरित भागातल्या ड्रेनेज जे चंद्रभागेत पाणी जातं त्याच्याकरता, अशी अनेक स्तरावरती कामाचे नियोजन आहे। पण त्या ठिकाणी एकच विषय आहे की शहराचा आपल्याला आणि माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे की भविष्य काळामध्ये आपण निश्चितपणे त्रुटी असतील त्या दाखवा, परंतु आपलं गाव सुद्धा ह्या इतर देशाच्या प्रमुख तीर्थक्षेत्राच्या बरोबरीने गेलं पाहिजे। त्या पद्धतीने जे काही निर्णय होतील त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि आपण सगळ्याला समजून घेऊन या डेव्हलपमेंट करायचा निर्णय घेतला। आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल। सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू, आजच बुकिंग करा। सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर, ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर।